रोज जवळजवळ 60 ते 70 मेसेजेस येत होते की आम्हाला तुझी चीड आली, तुझा राग आला. त्या भावनेच्या भरात अनेक लोकांनी चक्क अदवा शिव्या घातल्या. पुरुष म्हणून जन्माला येणं, पण आपण स्त्री आहोत आतून, आपला आत्मा स्त्रीचा आहे, ही भावना जी आहे हे समजून घेणं सगळ्यात आधी आवश्यक होतं. टर्निंग पॉईंट या अर्थाने होता, चांगलं काहीतरी दाखवलं तर लोक ते दीर्घकाळ बघतात, त्याच्यात त्या अर्थाने मोठा हात दिलदोस्ती दुनियादारी. मी एक शिकलेला नट आहे आणि मला असं वाटतं की मी कष्ट करून जे काही कमावलंय ते कमावलंय. माझ्याकडे काही प्रतिभा वगैरे असं मला वाटत. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. लोकशाही मिररमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मिररमध्ये माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेला आहे एक स्कॉलर पर्सनॅलिटी असलेला आणि अर्थातच छावा चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता सुरवत जोशी. सुरवत, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि माझंही लोकशाही मराठीचं आहे आणि तुमच्या सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार की तुम्ही आज मला इथे बोलवलं. येस, सगळ्यात आधी माझा पहिला प्रश्न, कसा आहेस? मस्त आहे. आणि तुमची जी खुर्ची आहे त्याच्यामुळे मी उगाच खूप मोठा विचारवंत किंवा राजकारणी वगैरे असल्याचा मला उगाच इथे भास व्हायला लागला. तसं काही नाही, मी आपला एक साधा नट आहे. रंगभूमी आणि चित्रपटात छोटी मोठी कामं करत असतो आणि त्याचा मी आनंद घेत असतो. पण याच्यामुळे आज तू असता खुर्चीचा आनंद घे, मस्त छान फील करत मला खूप छान उत्तर दे. आपण अनेक प्रश्नांवर विचारणार आहोत, अनेक गोष्टींवर आपण बोलणार आहोत. मला सगळ्यात आधी तुला विचारायचं आहे की तुझं बालपण कसं होतं? कारण की प्रत्येकाचं बालपण हे स्पेशल असतं. जसं माझं स्पेशल होतं तसं तुझंही स्पेशल असतं. तुझ्या बालपणीच्या काय अशा आठवणी यांच्या ताज्या आहेत ते तुला आठवत आहेत? साधं होतं एकतर. त्यावेळी मला असं वाटतं की तंत्रज्ञानाचा वापर आपल्याकडे सगळ्यांकडे खूप कमी होता. मोबाईल वगैरे आपण कोणी वापरायचो नाही. आणि दुसरं चांगली गोष्ट अशी होती की माझे दोघंही आई वडील जे सगळे स्थलांतरित होऊन आले ज्या पिढ्या असतात, आणि त्यावेळी गरिबीच होती. मला असं वाटतं आपल्या सर्वांच्या आई वडिलांनी त्यांचे झगडे केलेले आहेत. तर माझे आई बाबा सुद्धा अतिशय सगळ्या सर्वसामान्य मराठी कुटुंब जसं असतं किंवा भारतीय कुटुंब त्यावेळी जसं असायचं तसं अतिशय साध्या गरीबच म्हणू अशा घरातनं आले होते. आणि पहिल्यांदा ते स्थलांतरित होऊन पुण्यात त्यांचं काहीतरी आयुष्य बनवावं यासाठी आले होते. त्यामुळे आमची सुरुवात ही अगदी चाळीतल्या एका खोलीपासून वगैरे झाली. त्यानंतर सुद्धा आमचं जे पहिलं घर होतं, जे अजूनही आहे पुण्यातलं घर, ते छोटं आहे घर. आणि त्यावेळी कोथरूडमध्ये 89 साली माझ्या आईवडिलांनी घर घेतलं. जेव्हा कोथरूड हा भाग म्हणजे जवळजवळ कोथरूड गावठाण मानलं जायचं आणि अनेक जण त्यांना म्हणाले की कुठं एवढ्या दूर राहायला जाता वगैरे वगैरे. पण त्यावेळी आम्हाला माझ्या आईवडिलांची परिस्थिती बघता आम्हाला तेच घर घेणं शक्य होतं. पण चांगली गोष्ट अशी होती की किती पैसा मिळवलाय यापेक्षा आपण घरात किती आनंद मिळवलाय याकडे बहुतेक माझ्या आईवडिलांचा जास्त भर होता. आणि तो आनंद मिळवण्याची 2-3 हे होत्या, काय म्हणतात त्याला, सोर्सेस होते. एक होतं चांगलं चित्रपट आणि नाटक बघणं. दुसरं चांगली पुस्तकं वाचणं, मग ती लायब्ररीतून आणलेली असोत किंवा म्हणजे फटाके घेण्यापेक्षा दिवाळी अंक घेणे हा आमच्या घरात जास्त प्राधान्यक्रम दिला जायचा. असं छोटा तुला फरक सांगायचा झाला तर. किंवा मी कधी एखादं पुस्तक मागितलं, लायब्ररी मागितलं तर कधी नाही म्हटलं गेलं नाही. मला खूप चांगली चांगली नाटकं दाखवली गेली. म्हणजे मजा करण्याचं समजा काही साधन असेल तर ते छान चौकीचे कपडे किंवा उगाच जाऊन बाहेर काय इतर गोष्टींवरचे काही इतर, प्रत्येकाची आनंदाची कल्पना वेगळी असते. आमच्या घरातली काय होती एवढं सांगतोय. तर ते होतं की चांगलं नाटक बघणं, चांगला चित्रपट बघणं. आणि माझे वडील तुझ्यासारखंच एंटरटेनमेंट बीट करायचे त्यावेळी. ते आधी केसरीमध्ये होते, नंतर अनेक त्यांनी तुमच्या लाईनमध्ये सतत तुम्ही जॉब बदलत असता, हे काय तुला वेगळ्या नव्याने सांगायला नको. तसं त्यांनी अनेक वृत्तवाहिन्यांबरोबर त्यावेळेस काम केलं आणि त्यांनी मला खूप चांगली चांगली नाटकं दाखवली. माझी आई सुद्धा अतिशय कष्टाळू बाई आहे ती, आणि तिने फार निगुतीने आई वडिलांचा जो संसार आहे तो सांभाळला. ती कामही करायची आणि माझे वडीलही काम करायचे आणि दोघेही नोकरी करत असल्यामुळे मला भरपूर माझा वेळ मिळाला. त्यामुळे खूप लहानपणापासून मी स्वतंत्र झालो आणि फक्त स्वतःच्या आयुष्याची, स्वतःच्या निर्णयाची जी काय म्हणतात त्याला, त्याचे दोर त्यांनी खूप लहानपणीच माझ्या हातात दिले. त्यामुळे मी एकुलता एक असलो तरी मला कधी तसं लाडावलं गेल्याचं मला आठवत नाही. पण लाडावलं गेलो नसलो तरी सुद्धा खूप स्वातंत्र्य दिलं मला. आणि त्यातून मला असं वाटतं की जे काय आज मी आहे ते माझ्या आई वडिलांनी हे जे संस्कार केले माझ्यावर चांगले, आणि चांगले संस्कार म्हणजे मी म्हणतोय की चांगलं साहित्य, चांगला चित्रपट, चांगली कला ह्याला एकतर प्रोत्साहन दिलं. आणि घरात चांगला विनोद होता.
माझ्या घरातले सगळे कोकणातले आहेत, मामा वगैरे. आणि कोकणी माणसाचा आई वडील पण कोकणातले आहेत. कोकणी माणसाचा सगळ्यात चांगला गुण असा असतो की त्याच्याकडे खूप चांगली विनोदबुद्धी असते आणि उपहास असतो. तर माझ्या घरात मला जेवढं आठवतं की सगळेजण एकतर मालवणी बोलायचे, एकत्र सगळे भेटले की सहज त्यांच्या तोंडातून, कारण सगळे बांध्याचे आहेत आणि त्यांच्याकडनं मालवणी येतं. आणि ते जे उपहास त्यांच्यातला जळजळीत त्यांचा विनोदबुद्धी, आणि त्यातून एक मला असं वाटतं की एक विनोदाचं जे काय अंग आहे ते मला तशा पद्धतीने घरात मिळालं. मग त्यांची प्रोफेशन वेगवेगळी होती बरं का. म्हणजे माझे मामा आजोबा डॉक्टर होते, माझा मामा हा ऑटोमोबाईल्स मधला होता, माझा एक मामा अकाउंट्स मध्ये आहे, माझे वडील पत्रकार होते, आई बँकेत होती. आपण हे सगळे लोक एकत्र भेटायचे तेव्हा ते अक्षरशः एखादं वस्त्रहरण वगैरे नाटक असावं आणि त्यातली सगळी पात्र मिळून धुडगूस घालतायत, तसा माझ्या जे फॅमिली गॅदरिंग असतात तिथला माहोल असायचा. तर त्याचे पण माझ्यावर मला असं वाटतं म्हणजे घरातूनच मनोरंजन सगळं भरपूर भरपूर भरपूर. म्हणजे तुझी सुरुवात रंगभूमीवरच झाली. फर्ग्युसन कॉलेजमध्ये तू नाटक करत शाळेपासूनच, गरवारेमध्ये होतो तेव्हापासूनच. अच्छा, मग तिथे तुला सर्वोत्कृष्ट पुरस्कार देखील मिळाला. आणि मग ह्या सगळ्याची सुरुवात जी होती, म्हणजे ही आवड तुला कधीपासून होती? तिथूनच सुरुवात झाली होती आवडीला? मी तुला सांगू का चांगली गोष्ट काय मराठी, आता मला माहित नाही कारण मी बरेच दिवसात त्या पद्धतीने गणेशोत्सव जाऊन मी नाटक केलेलं आहे, पण सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की लहानपणापासून मराठी घरामध्ये कलेला भरपूर प्रोत्साहन देणारे सगळी मंडळी आहेत आणि ती सर्व स्तरातल्या लोकांमध्ये, म्हणजे ते तुम्ही गरीब आहात, श्रीमंत आहात, मध्यमवर्गीयात, याने काही फरक पडत नाही. तू आजही पाहिलंस तर मुंबईत जर तू साऊथ मुंबईत गेलीस तर साध्या साध्या घरातनं आलेली मुलं सुद्धा त्यांच्या हातात अप्रतिम कला असते, ते काहीतरी वाद्य वाजवतात, किमान ढोलताशा पथकात असतात. तसंच माझ्या घरात सुद्धा होतं. त्यामुळे नाटक हा कधी टॅबू नव्हता आणि त्याचा मला खरं वाटतं की मला सांगायला अभिमान वाटतो. मी मराठी संस्कृतीत आणि मराठी घरात जन्माला आलो, कारण तिथे कला म्हणजे मी आता काही घरात अपवाद असू शकतो, मी काय असं म्हणत नाही की सगळेच आई वडील हे प्रोत्साहन देणार असतात. आता कधी कधी काही जणांचे विचार वेगळे असतात, पण मोस्टली मी म्हणतोय तर तसं माझ्या घरात लहानपणापासून नाटक हा कधीच टॅबू नव्हता. तेव्हा लहानपणापासून गणपतीत नाटक करणं, शाळेच्या गॅदरिंगमध्ये नाटक करणं, त्याला प्रोत्साहन देणं हे सतत माझ्या घरात होतं. किंवा मला आठवतं की एक दोनदा तर छोटी नाटुकली माझ्या वडिलांनी सुद्धा मला लिहून दिली होती, कारण ते पत्रकार असल्यामुळे त्यांचे सिद्धहस्त होते, लेखणी त्यांची खूप चांगली होती. तर त्यांनी स्वतःहून मला काही लिहून दिलं. आणि आता तू वृत्तवाहिनीत काम करतेस म्हणून तुला सांगायला हरकत नाही, म्हणजे 3रीत असताना मला आठवतंय शाळेमध्ये एक स्पर्धा होती, त्यावेळी त्याला फॅन्सी ड्रेस असं म्हणायचंय. तर माझे वडील म्हणाले कोणी काय होतं, तर तू वृत्तपत्र का होत नाहीस, तो चौथा खांब आहे आपल्या लोकशाहीचा. तर त्यांनी आणि मग मी मिळून असा पूर्ण वर्तमानपत्र घरातली जुनी वापरून वर्तमानपत्राचा एक पूर्ण पोशाख तयार केला होता आणि तो घालून आणि हातात एक हे घेऊन लेखणी घेऊन मोठी लेखणी तयार केली होती आणि त्याने मला वर्तमानपत्र जर बोलू लागलं तर कसं बोलू लागेल याच्यावर एक छोटासा परिच्छेद लिहून दिला होता. तिथपासून मला असं वाटतं मला प्रेरणा मिळाली की नाटक नावाची गोष्ट काहीतरी फार छान आहे. आणि दुसरी गोष्ट मला सगळ्यात जास्त लक्षात आली आणि जी नंतर मी मुलांना शिकवायला लागलो तेव्हा पण मी सांगू लागलो की खोडकरपणा आणि विनोद या गोष्टी जर तुम्ही योग्य ठिकाणी केल्या तर लोक टाळ्या मारतात आणि जर शाळेमध्ये वर्गात बसून तुम्ही तीच ऊर्जा चुकीच्याकडे नेलीत तर तुम्हाला शिक्षक बाहेर काढतात. तर ते जे आपल्यात जो एक खोडकरपणा असतो, आपल्यात एक काहीतरी करून बघण्याची हे असते, कल्पक बुद्धी असते जेव्हा आपण लहान असतो, तर तो खोडकरपणा आणि तो विनोद, ती जी सगळी वेडसर एनर्जी आहे, वेडेपणा आहे, तो जर आपण स्टेजवर केला तर तिथं आपल्याला टाळ्या मिळत आहेत, तिथं आपल्याला हाशे मिळत आहेत, सगळेजण आपलं कौतुक करत आहेत. पण तेच जर आपण शाळेच्या वर्गात बसून केलं तर आपल्याला शिक्षक रागवत आहेत. ही गोष्ट काहीतरी माझ्या लक्षात आली. तर मला असं लक्षात आलं की हे जे काय माझ्यात एक वेडेपणा आहे, विनोद बुद्धी आहे, मग ती कुठूनही आलेली असेल. मी म्हटलं तसं पु ल देशपांडे, चिवी जोशी ही पुस्तकं आमच्या घरात होती, ती मी अगदी लहान असतानाच वाचून काढली होती. तर ते सगळं अंगात भिनत होतं. तर तेवढं लक्षात आलं की ते जर मी जाऊन गॅदरिंगमध्ये केलं तर मग सगळे शिक्षक वा म्हणतायत. ते मी जर संस्कृती दिनाच्या दिवशी केलं, गणपतीतल्या नाटकात केलं, तर तिथपासून मला असं वाटतं की कळलं की माझ्यात ही जी काय ऊर्जा आहे त्याचं जर योग्य पद्धतीने प्रवाहित करायचं असेल तर ती जागा रंगभूमी ही आहे. खरं तर साहित्याचा वारसा घरातच होता तुझ्या आणि मला तर वाटतं तुझ्या वडिलांनी देखील तुझ्या
तो गुण पकडला असता आणि म्हणूनच ते तुला सतत नाटकाला वगैरे घेऊन जात असले आणि तुला ती आवड निर्माण झाली. खरं तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की मराठी टेलिव्हिजन मधला पहिली मालिका तुझी दिल दोस्ती दुनियादारी, ही मालिका तुला मिळाली आणि तुला असं वाटतं या मालिकेनंतर तुला टर्निंग पॉईंट मिळाला? निश्चितच मिळाला, काही प्रश्नच नाही. आणि त्या सर्व लेखक दिग्दर्शकांचे मी आजही ऋणी आहोत आम्ही. खरं तर ते टर्निंग पॉईंट असेल वगैरे एवढं काही आम्हाला काही माहितीच नव्हतं. मी त्याआधी NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये मी गेलो. त्यानंतर मी दिल्लीत जवळजवळ 9 वर्ष नाटक करत होतो. तिथे एक किंगडम ऑफ ड्रीम्स नावाचं मोठं थिएटर आहे. दुर्दैवानं ते आज बंद पडलं, पण आज तुम्ही मुंबईमध्ये NMECC किंवा या पद्धतीचे जे प्रयोग बघताय की ज्याच्यात जागतिक दर्जाची तंत्रज्ञान वापरून 100-150 लोक एका वेळी एक अतिशय तुम्हाला स्थिमित करणारा असा स्वप्नवत असा परफॉर्मन्स तयार करतात. तर तशी नाटकं किंगडम ऑफ ड्रीम्समध्ये व्हायची आणि तिथे मला त्यांच्या एका नाटकात मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. सो 3-3.5 वर्ष मी जवळजवळ 500 प्रयोग केले त्याचे. ते करत असताना मी दिल्लीत भारतातलं जे नंबर 1चं डे स्कूल आहे वसंत व्हॅली स्कूल, तिथे सकाळी शिक्षक म्हणून काम करत होतो. तिथे मी लहान मुलांना नाटक शिकवायचो आणि संध्याकाळी मी याचे प्रयोग करायचो. आणि हे सगळं करताना अतिशय मजा पण येत होती. मी इथे परत आल्यानंतर विनोद लवेकर माझा जुना मित्र होता मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीतला. आणि तो म्हणाला की तू करून बघ. बरं, याआधी मी नाटक केलं होतं. नव्याने मला असं वाटलं की अरे आपण चित्रपटात पण काहीतरी करून पाहायला पाहिजे काम. पण असं लक्षात आलं की आपल्याला काही सरावच नाहीये. कॅमेऱ्यासमोर आपण कधी उभेच राहिलेलो नाही. नाटक तर आपण खूपदा केलंय, पण हे नवीनच पिच आहे. एखाद्या टेस्ट प्लेअरला अचानक तुम्ही T20 मध्ये पाठवलं तर तो कसं होईल, म्हणून खेळून तर पाहायला पाहिजे. मग वाटलं की अरे टेलिव्हिजन जे आहे त्याची चांगली बाजू अशी आहे की तुम्हाला रोज कॅमेरासमोर उभं राहायला मिळतं. आणि सुदैवाने किंवा दुर्दैवाने एखादा एपिसोड तुम्ही केलात तर त्याची लगेच दुसऱ्या दिवशी नवा एपिसोड आलेला असतो. त्यामुळे काल समजा तुम्ही चुकलात तर लगेच पाहिलं अरे हे मी असं बघतोय, असं कॅमेऱ्यात बघून असं बोलतोय, हे गडबड होतीये, तर आपल्याला लगेच आपल्या चुका सुधारून दुसऱ्या दिवशी नव्याने करून बघता येतात. म्हणून खरं तर मी दिल दोस्ती दुनियादारी ही सिरियल हो म्हणालो होतं. इतका साधा हेतू होता. मी एक शिकलेला नट आहे आणि मला असं वाटतं की मी कष्ट करून जे काय कमावलंय ते कमावलंय. मी काय माझ्याकडे काही प्रतिभा वगैरे असं मला वाटत नाही. त्यामुळे मला असं वाटलं की जितका सराव तितका मी चांगला होणार, म्हणून खरं ते केली. आणि आम्ही भाग्यवान होतो की खूप चांगले लेखक आणि खूप चांगले दिग्दर्शक त्याला लाभले. त्यावेळेचा जी वाहिनी होती ज्याच्यावरती दाखवली गेली त्यांचाही खूप चांगल्या पद्धतीने पाठिंबा होता. आणि त्याच्यामुळे आणि खूप चांगले अर्थातच सहकलाकार होते माझे सगळे. त्यातली तर एक पत्नी आहे माझी आणि बाकी सगळेजण अतिशय जीवश्य कंठस्थ मित्र आहेत. तर खऱ्या आयुष्यातही खूप चांगले मित्र होत आम्ही सगळेजण. तर ते झालं ते माहिती आहे. आणि आजही लोक ते बघतात, त्याच्यावर प्रेम करतात. आणि तुला म्हटलं तसं आहे की चांगलं तुम्ही काय बनवलं ना. काल मजा म्हणून 2 दिवसापूर्वी मी आणि सखी एक दिलदोस्ती दुनियादारीचा एपिसोड बघत होतो. त्या एपिसोडचं नाव आहे रात्रीची जादू. आणि त्याच्यात 1-2 असे इतके सुंदर रेफरन्स येऊन गेले जे आमच्या लेखकांनी लिहिले होते. तर रात्री आणि दिवस म्हणजे त्यातलं एक पात्र कैवल्य रात्री जागत असतं आणि बाकी सगळे अर्थातच रात्री झोपत असतात. तर त्याच्यावर भांडण सुरू होतं आणि तो सहज बोलून जातो की अगं कमळामध्येही 2 प्रकार असतात, काही दिवसा फुलतात, काही रात्री फुलतात. मला असं वाटतं हे जे चांगल्या साहित्याची चांगल्या म्हणजे आसपास जे पॉझिटिव्ह आहे ते त्यातनं नकळत त्या शोमधनं लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं. त्यामुळे काय झालं, टर्निंग पॉईंट या अर्थानेही होता की जर तुम्ही एका मोठ्या जनसमुदायाला सुद्धा चांगलं काहीतरी दाखवलं तर लोक ते दीर्घकाळ बघतात. हे त्यातून आम्हाला फार चांगल्या पद्धतीने कळलं. आणि त्यामुळे आजवर जे काय मी चांगलं पॉझिटिव्ह काम करतोय त्याच्या त्या अर्थाने मोठा हात दिलदोस्ती दुनियादारीचा आहे. खरं तर तरुणाईला खूप रिलेट करणारी ही मालिका होती आणि त्यामुळे खूप तरुण प्रेक्षक ही मालिका खूप पाहायचे. बरं, आता आपण बहुचर्चित छावा या चित्रपटाबद्दल बोलू. छावा चित्रपट सध्या सुपरहिट चालूच आहे आणि प्रेक्षक अजूनही त्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देत आहेत. खरं तर या चित्रपटात तुझी एक महत्त्वाची भूमिका आहे. कान्होजी ही भूमिका तू साकारतोयस. या चित्रपटाचा खरं तर तू कसा भाग झालास आणि लक्ष्मण उत्तेकरांनी कान्होजी या भूमिकेसाठी तुझी निवड कशी केली? हे बघ, एक मला लोकांना थोडंसं डिमिस्टिफाय करायचं आहे, कारण लोकांचे बहुतेक थोडेसे आणि स्वाभाविक आहे त्यांचे थोडे गैरसमज असतात आम्हाला भूमिका कशा मिळतात याविषयी. तर असं काहीच नसतं की दिग्दर्शक घेऊन तुमच्याकडे स्क्रिप्ट घेऊन येतो आणि
सगळी पात्रांची नावं पुढे टाकतो आणि तुम्हाला विचारतो की तुम्हाला कुठली भूमिका करायची वगैरे. तसं झालं तर काय म्हणजे आनंदच आहे, पण अजून काही कारकिर्दीच्या त्या टप्प्यावर मी नाही आहे. त्याच्यासाठी एक पूर्ण ठरलेली हे असते, त्याच्यात थेट दिग्दर्शकही तुम्हाला भेटत नाहीत. त्याच्यात एक कास्टिंग डिरेक्टर नावाचे एक पूर्ण काही लोक इन्व्हॉल्ड असतात. ते तुम्हाला बेसिकली स्क्रिप्ट पाठवतात आणि तुम्हाला जाऊन ऑडिशन द्यायची असते. तर मी 2 ते 3 पात्रांची ऑडिशन दिली होती. म्हणजे ते 2 पात्रांची ऑडिशन दिली होती आणि त्यानंतर ही भूमिका माझ्याकडे आली. आणि मला तर भूमिका म्हणजे अर्थात मला सगळं सांगण्यात आलं होतं, काय चित्रपटाचा विषय आहे, तुझी भूमिका काय असणार आहे, पण तेवढंच मला माहित होतं. आणि त्या ऑडिशनद्वारे या आधीच्या सगळ्या हिंदी कामं मी जी काय केली आहेत आणि आत्ताही करतोय त्याची जशी प्रोसेस होती याची तशीच होती. तर ऑडिशनमधनं मी सिलेक्ट झालो. इतकं साधं ते आहे असं मी सांगायचे. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न यालाच रिलेट असणार आहे की कान्होजी ही ऐतिहासिक भूमिका तितकीच निगेटिव्ह शेड असलेली भूमिका आहे. बरं, आपले जे प्रेक्षक आहेत ना, भूमिकेला किंवा चित्रपटातल्या भूमिकेवर खूप रिॲक्ट होत असतात की एखादा कलाकार ही भूमिका साकारतो तर त्यावरती खूप रिॲक्ट होत असतात. तर ही थोडी निगेटिव्ह शेड होती. तर तुला थोडं दडपण होतं की आपण ही भूमिका साकारतोय, प्रेक्षक काय प्रतिक्रिया देतील, किंवा ही भूमिका ॲक्सेप्ट करण्यासाठी कोणाचा सल्ला घेतला होता? मी नाट्यशास्त्राचा सल्ला घेतो दरवेळी. नाट्यशास्त्र हा आपल्याकडे 5वा वेद मानला जातो आणि त्यावरनं माझं शिक्षण झालं आहे NSD मध्ये. तर त्यात ते म्हणतं, नाट्यशास्त्र असं म्हणतं की अंगिकम भुवनम यस्य वाचिकम सर्व वाङ्मयम आहार्यम चंद्र तारादी त्वम नमः सात्विकम शिव, असा संस्कृत श्लोक आहे. त्याचा अर्थ काय होतो की ज्याच्या अंगिकम भुवनम यस्य, ज्याच्या शरीरामध्ये संपूर्ण पृथ्वी सामावलेली आहे, म्हणजे पृथ्वीवरचं सगळं झालं त्याबरोबर. वाचिकम सर्व वाङ्मय, जो सर्व वाङ्मयाचं वाचन करू शकतो. आहार्यम चंद्र तारादी, म्हणजे चंद्र तारादी म्हणजे युनिवर्समध्ये जे काही आहे, या विश्वात जे काही आहे त्याचं परिधान जो करू शकतो तो नमः सात्विकम शिवम, त्याच्या अंगी काय शिव सत्य सुंदर वस्त वगैरे वगैरे वगैरे. मुद्दा असा आहे की नटाने हे फॉलो करायचं असतं आणि मी हे नेहमी डोक्यात ठेवून करतो. मी असा कधीही विचार करत नाही की ही भूमिका सकारात्मक आहे का नकारात्मक आहे का काय आहे. मला असं वाटतं की प्रत्येक भूमिका, आणि दुसरं अजून एक नाट्यशास्त्र हे सांगतं की तुम्ही पात्रासारखं असलं पाहिजे. पात्र म्हणजे काय, विविध पात्र असतात आणि त्याच्यात जे लिक्विड तुम्ही टाकाल ते पात्र जे आहे कुठलंही लिक्विड सामावून घेईल अशा पद्धतीचं ते असलं पाहिजे. म्हणजे बाऊल असाही असतो, माठही असतो, थाळी पण असते आणि या विविध पात्रांमध्ये तुम्ही विविध गोष्टी ठेवता. तर अशा विविध रंगाच्या, विविध ढंगाच्या, सर्व पद्धतीच्या व्यक्ती सामावून घेऊ शकेल असं नटाचं शरीर आणि मन असलं पाहिजे. तर त्यामुळे अशी कुठलीही भूमिका जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा मी हा विचार करतो की हे माझं कर्तव्य आहे नट म्हणून, आणि मी शेवटी एक कलाकार म्हणून माझं स्वत्व बाजूला ठेवून माझं जे काही आहे, स्वत्व म्हणजे माझी जी काय आयडेंटिटी आहे ती बाजूला ठेवून माझी जी काय कला आहे त्याला पुढे करून या भूमिकेला न्याय दिला पाहिजे. तर मी फक्त नाट्यशास्त्राचा सल्ला घेतो या सगळ्या बाबतीत. आणि दुसरं, नाट्यशास्त्र असंही सांगतं की कलाकाराने 9 रस निर्माण करायचे असतात, प्रेक्षकांमध्ये उद्दीपित करायचे असतात. आणि त्या 9 रसांमध्ये भय, लज्जा आणि घृणा सुद्धा आहे. त्यात जसं शांत आहे, हास्य आहे, रौद्र आहे, तसंच भय, लज्जा, घृणा हे रस देखील आहेत. तर आता या रसांची रसांची उत्पत्ती तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला हा विचार करून नाही चालत. तुम्हाला डॉक्टर जसं त्याच्याकडे क्लिनिकली बघतो की मी ही भूमिका करताना मी क्लिनिकली बघतो की मला आत्ता हे रस निर्माण करायचे आहेत. जर मला प्रेक्षकांना या पात्राची चीड येणं अभिप्रेत असेल तर ते माझं काम आहे. पण म्हणजे काय, कलाकाराने पूर्णच त्याची बुद्धी गहाण ठेवायची का, नैतिकता बाजूला ठेवायची का, तर तसं अजिबात नाही. मी 2 गोष्टींचा विचार करतो कुठलंही प्रोजेक्ट स्वीकारताना. ती पूर्ण गोष्ट किंवा ते प्रोजेक्ट काय सांगताय. छावाच्या बाबतीत छत्रपती संभाजी महाराजांचं जे कार्य आहे ते जगापर्यंत पोचावं अशा अत्यंत सदहेतूने तयार केलेला हा चित्रपट आहे. ती गोष्ट लहान मुलांपासून जगभरात आज जिथे जिथे जो कोण माणूस असेल, मी तर त्याला कुठल्या देशाशी, धर्माशी, भाषेशी सुद्धा जोडत नाही, त्या व्यक्तीचं ते काम जे आहे ते पोचवणं या सदहेतूने तो चित्रपट तयार केला होता. आणि त्या चित्रपटाच्या त्या हेतूशी मला असं वाटतं मी समरस होतो तेव्हा मी त्याला हो म्हणतो. आत्ता मी एक
जास्त बोलू शकत नाही त्याविषयी, पण महात्मा गांधींच्या जीवनावर एक आत्ता वेब सिरीज येते, त्यात सुद्धा मी एक भूमिका केली. त्यात मी कुठली भूमिका केली आहे हा मुद्दा माझ्यासाठी दुय्यम असतो. आत्ता महात्मा गांधींचं जे चरित्र आहे, ती गोष्ट जी आहे, जसं छत्रपती संभाजी महाराजांचं काम पोचलं पाहिजे जगापर्यंत, तसंच महात्मा गांधींचं सुद्धा पोचलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे महात्मा गांधींचं कार्य पोचवणाऱ्या एका वेब सिरीजचा मी भाग आहे, म्हणून मी त्या गोष्टीला हो म्हणतो. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न देखील असाच आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो अनेकांना माहिती आहे, म्हणजे अर्थातच जे पुस्तक वाचन करतात त्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे संभाजी महाराजांचा. मात्र या चित्रपटामुळे मराठी माणसाला, महाराष्ट्रातील सगळ्यांनाच हा चित्रपट माहिती पडला, तसंच अमराठी लोकांना देखील या चित्रपटाची माहिती मिळाली आहे. त्यामुळे एक मराठी माणूस म्हणून तुझ्या काय भावना आहे, कारण की तू हा संपूर्ण चित्रपट पाहिलायस, जगलायस, कसा चित्रपट शूट करतानाच्या सगळ्या गोष्टी पाहिल्यास, हा सगळा अनुभव तू घेतलायस, तू काय सांगशील एक मराठी माणूस म्हणून? अतिशय आनंद होतो, प्रश्नच नाही. मला अगदी म्हणजे खोटं नाही सांगत आहे, मी माझं इंस्टाग्राम उघडून दाखवू शकतो. एक तर माझ्या अनेक अमराठी, जेव्हा मी दिल्लीत काम करायचो तेव्हा अनेक अमराठी जे माझे मित्रमैत्रिणी आहेत त्यांनी फार प्रेमाने हा चित्रपट पाहिला, आणि कामाचंच नाही तर संपूर्ण चित्रपटाचं कौतुक करण्याचे मेसेजेस आले. दुसरं, जगभरातून मला मेसेजेस आले. जेव्हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा अनेकांनी मला विचारलं की तू का त्या काय स्क्रीनला गेला नाहीस, याला गेला नाहीस. तर त्यावेळेस मी ॲम्स्टरडॅमला होतो. ॲक्च्युली पूर्ण 10 दिवस मी ॲम्स्टरडॅमला होतो. तिथे एक थिएटरची कार्यशाळा घेण्यासाठी आणि एक नाटकाचा महोत्सव अटेंड करण्यासाठी प्रमुख पाहुणा म्हणून मला तिकडे बोलवलं होतं. त्यामुळे ते सगळं मी मिस केलं. पण हे होत असतानाही तिकडे मला रोज जवळजवळ 60 ते 70 मेसेजेस येत होते, आणि अनेक मेसेजेस असेही होते की आम्हाला तुझी चीड आली तुझ्याकडे बघून, तुझा राग आला, तुला अशा आम्ही भूमिकेत कधी बघितलं नव्हतं. त्या भावनेच्या भरात अनेक लोकांनी चक्क अदवा शिव्या घातल्या, पण मी ते खूप सकारात्मक दृष्टीने घेतो. मी काय असं ते काय असं उगाच लावून बिवून घेतलेलं नाही, कारण त्यातला भाव मला कळतो. म्हणजे ते प्रेक्षक काय कुठल्या भावनेतून ते प्रतिक्रिया देतात हे आपल्याला कळत असतं. त्यामुळे असं काही मी काही ते लावून बिवून घेतलं नाही, किंवा ते मी सकारात्मक दृष्टीनेच घेतलेलं आहे. पण हे मला म्हणताना असं वाटतं, पण कुठलाही चित्रपट हा तुम्ही साहित्याला किंवा पुस्तकाला पर्याय म्हणून बघू नका. ह्याच्यातून आता तुम्हाला माहिती झालंय, पण एका एवढं मोठं जेव्हा चरित्र असतं एखाद्या व्यक्तीचं, तर ते सगळं 1-2 तासाच्या याच्यात बसवणं हे कोणालाच शक्य नसतं. ते काय खरंच शक्य नाही. तर त्यांचे अनेकही इतर खूप गुण होते. त्यांची साहित्याची आवड होती, कलेची आवड होती. तर त्याविषयी सुद्धा तरुण पिढीने वाचावं, आणि त्याविषयी जे काय इतिहासात साहित्य उपलब्ध आहे, सर्व बाजूंनी लिहिलेलं आहे, ते सगळं वाचावं अशी मात्र मी नक्की आग्रह मी आमच्या प्रेक्षकांना करेन. अर्थातच छावाचा गाजावाजा तर अजूनही सुरूच आहे. सुरत, आता माझा एक पुढचा असा प्रश्न आहे की ताली ही एक वेबसिरीज तुझ्या या लिस्टमधली एक महत्त्वाची आहे असं म्हणायला हरकत नाही या सिनेसृष्टीत. खरं तर ही भूमिका साकारताना, या तू ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहेस, तर ही भूमिका साकारताना सखीशी बोलणं झालं होतं का? तिचा काही सल्ला घेतला होतास का? ही भूमिका साकारताना काय वेगळेपण जाणवलं? निश्चितच सखीची मदत झाली. कसं आहे की आपण आपल्या मी पुरुष म्हणून जगलो इतके वर्ष, आणि त्यामुळे माझे काही विचार, माझा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, ज्याला आपण जीवनदृष्टी म्हणतो, तर तो एका पद्धतीने शेप झालेला आहे. तालीमधली भूमिका नक्कीच आव्हानात्मक होती, कारण त्यांचं जगणं विशेषतः तृतीयपंथी लोकांचं हे पूर्णपणे आमूलाग्र पद्धतीने वेगळं असतं. आणि त्यातही भारतामध्ये त्याच्यात थोडासा फरक असा आहे की हिजडा ही एक वेगळी कम्युनिटी आहे, आणि ती एक त्यांची सांस्कृतिक ओळख पण आहे. ती एका अर्थाने काय म्हणतात त्याला स्पिरिच्युअल ओळख पण आहे. तर त्या कल्टला समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी मला पुरुष म्हणून जन्माला येणं, पण आपण स्त्री आहोत आतून, आपला आत्मा स्त्रीचा आहे, आपलं शरीर सुद्धा स्त्रीचं असावं, ही भावना जी आहे ही समजून घेण्यासाठी मला स्त्री काय असते हे समजून घेणं सगळ्यात आधी आवश्यक होतं. आणि त्यासाठी सखीशी अर्थातच मी संवाद साधला. त्या व्यतिरिक्त काही समलिंगी स्वतःची ओळख सांगणारे माझे मित्र आहेत, त्यांच्याशी मी बोललो. काही मित्र असे आहेत जे हिजडा कम्युनिटीतल्या अतिशय उत्कृष्ट कलाकारांबरोबर नाटक करतात. त्यांनी त्यांच्याबरोबर खूप क्लोजली नाटक केलंय, त्यांच्याबरोबर काय म्हणूया त्याला कोलॅबरेशनमध्ये काही नाटकं तयार केली आहेत. तर त्या लोकांशी मी बोललो.
आणि या संपूर्ण जगाची तशी ओळख मला होती, कारण आम्ही नाटकवाले थोडेसे विचारांनी, मी असं म्हणजे विथ अ पिंच ऑफ सॉल्ट मी म्हणेन की आम्ही सगळे नाही पण आमच्यातले काही जण थोडेसे ओपन असतो. नाटकामुळे आम्हाला ओपन असायला लागतं. तर UK मध्ये सुद्धा सखी शिकत असताना मी पाहिलं की अनेक थिएटर्समध्ये LGBTQ कम्युनिटी, LGBTQ+ असं म्हणावं आता, तर ती कम्युनिटी ही नाटकवाल्यांच्या अतिशय जवळची असते. तर त्या दृष्टीने माझे पण अनेक LGBTQ+ कम्युनिटीतले मित्र होते. त्यामुळे त्यांच्या एकदम ही भूमिका आल्यानंतर अरे बापरे, हे काय एक वेगळाच विषय, असं मला झालं नाही. कारण त्या विश्वातल्या उलाढाली ज्या काही आहेत, त्यांचे प्रश्न जे आहेत, त्यांच्याशी एक कलाकार म्हणून, माणूस म्हणून मी त्यांच्याशी तोंड ओळख माझी झालेली होती. फक्त आता मला थोडंसं खोलात उतरायचं होतं. त्यामुळे अर्थातच अनेक भूमिकांविषयी मी सखीशी चर्चा करतो, पण या भूमिकेत विशेषतः मी सखीशी पण चर्चा केली. मी अजूनही काही जवळच्या मैत्रिणींशी चर्चा केली की बाई असणं म्हणजे काय, ह्याविषयी मला जे काही कुतूहलाचे प्रश्न होते, काही अवघड प्रश्न होते, ते त्यांचा सल्ला मी घेतला आणि त्याच्या अनुभवाचा मला नक्कीच फायदा झाला, काही प्रश्नच नाही. नक्कीच. आता आपण तू नाटकाबद्दल बोललासच, आता वरवरचे वधूवर हे नाटक चांगलंच चालू आहे, त्याचे प्रयोग देखील खूप छान सगळीकडे चालू आहेत आणि त्या नाटकासाठी अनेक पुरस्कार देखील मिळालेत आणि या नाटकाचं तुम्ही दोघंही निर्माते आहात आणि खरं तर तरुण निर्माते आहात असं म्हणायला हरकत नाहीये. बरं, मला या नाटकाबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि ह्या तरुण निर्माते म्हणून तुम्ही नाटक क्षेत्रात काय वेगवेगळे विचार, काय प्रयोग आणणार आहात की नाही? निश्चितच. 8-1 वर्षापूर्वी दिलदोस्ती दुनियादारी झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की एवढा मोठा तरुण वर्ग, चाहता वर्ग तयार झालाय, तर त्यांना आपण, आपल्याला नाटक सगळ्यात आवडतं, इतकं प्रिय आहे, तर त्यांना आपण रंगभूमीकडे पुन्हा वळवूया का, असा विचार माझ्या, सखीच्या आणि अमेय वाघच्या मनात आला. आणि त्यातून आम्ही तिघांनी मिळून कला कारखाना नावाची आमची निर्मिती संस्था सुरू केली, ज्यातून अमर फोटो स्टुडिओ नावाचं नाटक केलं, ज्याचे 400-450 प्रयोग झाले. वरवरचे वधूवर करताना सुद्धा हाच हेतू होता की मुख्य प्रवाह ज्याला आपण म्हणतो, मेन स्ट्रीम, त्याचा प्रवाह थोडासा आपण काय म्हणूया त्याला ब्रॉड करावा, त्याच्यातच थोडेसे वेगळे फाटे फाडावेत. म्हणजे थोडक्यात नवे विषय, नवे आशय, नवे रूपबंध, आणि तरुणाईलाच नाही तर सर्वांनाच एका पद्धतीची नवीन ऊर्जा अनुभवता यावी, नवा पद्धतीचा विनोद अनुभवता यावा, नवीन कथानक, नवीन पात्र जी आत्ता आपल्या जगण्याशी एकदम कालसुसंगत आहेत, अशी पात्र, अशा कथा घेऊन यावात, हा आमचा एकमेव हेतू कला कारखानाचा आहे. आम्हाला स्मरणरंजनापेक्षा पुढे भविष्य काय आहे, नवीन काय आहे, आत्ता समकालीन काय विषय आहेत, हे मांडण्यात जास्त रस आहे. त्या हेतूने पहिलं नाटक होतं अमर फोटो स्टुडिओ, ज्यात आम्ही टाईम ट्रॅव्हल सारखी एक कॉन्सेप्ट त्याच्यात आम्ही वापरली होती. आत्ता वरवरचे वधूवरमध्ये आत्ताच्या तरुण पिढीचे लग्नाविषयीचे, सहजीवनाविषयीचे काय विचार आहेत, ते कशा पद्धतीने जोडीदाराचा विचार करतात, हे सगळं मांडणारी ही गोष्ट आहे. पण त्याचा जो रूपबंध आहे तो खूप नवा आहे. विराजस कुलकर्णी हा तुम्हाला नट म्हणून माहीत असेल, पण अप्रतिम लेखक आणि दिग्दर्शक आहे आणि त्याने लिहिलेलं पहिलं नाटक आहे. त्याला सगळ्या अवॉर्ड सेरेमनीजमध्ये सर्वोत्कृष्ट नाटककाराचं बक्षीस मिळत आहे आणि मला असं वाटतं की ही डिझर्व्स इट, कारण एका नव्या पद्धतीचा विनोद आणि रॉमकॉम शैलीतलं हे नाटक आहे. विनोदी आणि प्रेम कहाणी अशा पद्धतीचं काय म्हणूया त्याला, त्याचं बाह्य रूप आहे. तू म्हणालीस तसं एक आमचा कला कारखानाचा हेतू आहे. एक बाजू आहे की जी क्रिएटिव्ह आहे, ज्याच्यातून आम्ही लोकांपर्यंत नवे विषय, नवा आशय आणण्याचा प्रयत्न करतोय, आणि दुसरं असा प्रयत्न आहे की रंगभूमी ही तरुण पिढीला आपली जागा वाटावी. बरेचदा एका पिढीला हा आपला मनोरंजनाचं साधन वाटत नाही. त्यांना वाटतं की वेबसिरीज बघणं म्हणजेच कूल आहे. तर मराठी नाटक, फॉर द लॅक ऑफ बेटर वर्ड्स, कूल कसं वाटेल नवीन पिढीला, असा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी आम्ही त्याचा प्रसार आणि प्रचार कसा करतो यावर खूप भर देतो आहे. ज्या माध्यमांद्वारे आम्हाला या तरुण पिढीपर्यंत पोहोचता येईल त्यावरही आम्ही फोकस करतोय, आणि जो नाटकाचा पारंपरिक प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यापर्यंतही कसं पोहोचता येईल याचाही आम्ही अत्यंत नीट लक्ष देऊन काय म्हणतात त्याला, त्याचा पाठपुरावा करतोय. दुसरं आम्ही करतोय की मी एक सवलत माझी लाडकी नावाची योजना सुरू केली आहे. सवलत माझी लाडकी तर ज्याच्यात मला हे माहिती आहे की तरुण पिढीला कधी कधी पटकन खालच्या
स्टॉलची तिकीट 500 रुपयाची काढणं अवघड जातं. तर जेव्हा शक्य होईल तेवढं आणि तेव्हा दरवेळी शक्य होत नाही, पण कदाचित 1 किंवा 2 महिन्यातनं एखादा प्रयोग आडवारी आम्ही प्रयत्न करतो की स्टॉलची काही तिकीटं आम्ही फ्लॅट सवलतीच्या दरात तरुण लोकांसाठी किंवा सगळ्यांसाठीच उपलब्ध करून देतोय. इथपासून ते 31 डिसेंबरला आम्ही एक प्रयोग करून पाहिला. 31 डिसेंबरला सहसा कोणी नाटकाचे प्रयोग लावत नाहीत. येस. आम्हाला सगळ्यांनी सांगितलं होतं की प्रयोग लावू नका, पण मला आणि सखीला आणि आमचे जे सहनिर्माते आहेत देवेंद्र रावजी, त्यांना हा प्रयोग करून बघायचा होता की आम्हाला 31 डिसेंबरला माझं असं म्हणणं होतं की बरेचदा लोक आता घरी बसून टीव्ही बघून कंटाळलेले असतात. अनेक मोठा वर्ग असा आहे की ज्यांना जे काही निर्व्यसनी असतात, त्यांना काही पार्टी बिर्टी करायला आवडत नाही, तर त्यांच्यासाठी खास करून आम्ही 9 वाजता हा प्रयोग सुरू केला आणि रात्री 11:50 संपवला. आणि 11:50 आम्ही प्रेक्षकात गेलो. आम्ही 2 मराठी गाणी लावली उडत्या चालीची, प्रेक्षकांबरोबर ठेका धरला आणि काउंटडाऊन करत करत आम्ही 12 वाजता नववर्षाचं स्वागत केलं. अजून काय हवंय? आणि मसाला दुधाची व्यवस्था ठेवली होती, तर सगळ्यांनी मसाला दुधाचा आनंद घेतला आणि अशी एक छान छोटीशी पार्टी करून आम्ही ह्या नववर्षाचं स्वागत केलं 2025. तर अशा पद्धतीचे अनेक प्रयोग आम्ही सतत करण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्यातून. वा, खरं तर ह्या गोष्टींमुळेच पुन्हा एकदा ही पिढी नाटक वर्गाकडे वळेल, कारण की वळतीये ग. मी तुला सांगतो, आता मी छान आनंदाने नावं घेऊ शकतो. प्रिया उमेश आहे. प्रिया उमेश अतिशय मन लावून नाटक करतात. त्यांच्या नाटकाला सुद्धा अजूनही आत्ताची काही नाटकं जर तू पाहिलीस, त्या सगळ्या नाटकांना भरपूर तरुण लोक येत आहेत. चित्र खूप बदललेलं आहे. मला असं वाटतं आपण सकारात्मक गोष्टी पण बोलल्या पाहिजेत. म्हणजे आत्ता जर तू पाहिलंस तर सगळी जे काय आत्ता काही पुरस्कार सोहळे होत आहेत, त्यात सगळी जर मानांकनं तू बघितलीस, मानांकनांची लिस्ट प्रायोगिक आणि व्यावसायिक दोन्ही, सर्व कलाकार हे ॲव्हरेज 45 किंवा 40च्या खालचे आहेत. आत्ता जे नवीन नाटक ज्याला भरपूर पुरस्कार मिळतात, उर्मिलायन, त्याचा निर्माता 26 का 27 वर्षाचा आहे. ही अतिशय चांगली बाब आहे असं मला वाटतं. आणि हे पॉझिटिव्हिटी विषयी बोललं पाहिजे. हे जे नरेटिव्ह तयार केलंय की तरुण लोक येतच नाहीत नाटक बघायला, हे खरं नाही आहे तितकंसं. भरपूर तरुण लोक सुद्धा येतात जर त्यांच्या आवडीचं, त्यांच्या अभिरुचीचं असं मी म्हणेन, त्यांना जे त्यांच्याशी सुसंगत वाटणारं नाटक आहे ते तुम्ही केलं किंवा कुठलाही कला प्रकारात केलं. टीव्ही सुद्धा केलं की आम्ही दिल दोस्ती दुनियादारी, तेव्हा सगळे म्हणत होते की तरुण लोक टीव्ही बघत नाही, ते बघणारे फक्त वयस्कर लोक आहेत किंवा मध्यमवयीन लोक आहेत. असं काही नाही, तरुण लोक बघतात, लहान मुलं बघतात. लहान मुलं कार्टून सोडून चांगले टेलिव्हिजनवर नाटकाला येतात. आमच्या तर लहान मुलांना सुद्धा घेऊन येतात नाटकाला. सो आधी आम्हाला वाटलं की आमचा टार्गेट ऑडियन्स हा तरुण आहे, पण आमच्याकडे अक्षरशः 10-12 वर्षापासून ते 80-82 वर्षापर्यंतचे सगळेजण येऊन आमचं नाटक बघतात. नाटक क्षेत्रातली प्रगतीच आहे असं म्हणायला हरकत नाही. अतिशय सकारात्मक आहे. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. सुरत, आपण सिनेमाबद्दल, मालिकांबद्दल बोललोच, पण आता थोडं वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलूया. खरं तर सखी आणि तुझी लव्ह स्टोरी तर सगळ्यांनाच माहिती आहे. आता लग्नाला काही वर्ष देखील होऊन गेलेली आहेत. तर दोघांमध्ये कोण जास्त अंडरस्टँडिंग आहे आणि सखी कधी बायकोगिरी करते का? नाही, मी तुला आधी पण आम्ही 1-2दा बोललोय की ज्याला आपण आता कसं आहे की आम्ही त्या अर्थाने स्वतःला आधुनिक जोडी असं म्हणूया आपण, मॉडर्न कपल. आमच्यात तसं जे काय म्हणतात त्याला, पारंपरिक पद्धतीने बायकोने घरात हे करायचं असतं, नवऱ्याने घरात हे करायचं असतं किंवा संसाराचा गाडा ओढण्यासाठी या भूमिका तुम्ही पार पाडल्या पाहिजेत, यापेक्षा आमचं थोडंसं आधुनिक आहे लग्न असं मला वाटतं. आमच्यात संसारात अर्थातच जबाबदाऱ्या निम्म्या वाटून घेतलेल्या आहेत, पण पारंपरिक अर्थाने त्याची सगळ्याची सरमिसळ झालेली आहे आमच्या ह्याच्यात. त्यामुळे जर तू बायकोगिरी असं तू म्हणालीस तर तशा अर्थाने आम्ही नवरा बायको नाहीच होत. आम्ही 2 जोडीदार आहोत आणि आम्ही दोघं एकमेकांना फन याच्याने विचारलं की नाही, अर्थातच फन यानेच, पण फन मग आमचं फन वेगळं आहे. म्हणजे रात्री सगळं थकून बागून घरी आल्यानंतर रात्री झोपण्याआधी अक्षरशः म्हणजे डोळ्यातून पाणी येऊन रडू येईपर्यंत हसणं, शेजारच्यांना जाग येईल आणि यांच्या घरात काय चाललंय असे एकमेकांवर विनोद करणं किंवा एकमेकांच्या खोड्या काढणं, या अर्थाने मला असं वाटतं की आमच्यात विनोद आणि मजा खूप जास्त आहे. एकमेकांची कळ काढणं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किंवा एकमेकांना हसवण्याचा प्रयत्न करणं,
आणि छोट्या छोट्या प्रेमाच्या गोष्टी करणं. तर मला असं वाटतं संसार नाटकाच्या प्रयोगासारखा असतो. कालचा चांगला झाला म्हणून तुम्ही सांगून हे करू शकत नाही. तुम्हाला रोज उठून नव्याने चांगला प्रयोग करावा लागतो. तसं मला असं वाटतं की रोज उठून तुम्हाला नव्याने संसाराचा गाडा हा चालवावा लागतो. आणि त्या अर्थाने मला असं वाटतं दोघंही नवरागिरी आणि बायकोगिरी आम्ही चांगली करतो. आणि अशी आशा आहे की आम्ही सोशल मीडियावर तुमचे छान गोड गोड असे पोस्ट देखील पाहतो, त्यामुळेच हा प्रश्न विचारण्यासाठी राहवलं नाही. बरं, तो मला एक असं क्युरिओसिटी म्हणून एक विचारायचं आहे की लग्न ज्या दिवशी तुम्ही ठरवलं की आम्हाला लग्न करायचंय, तो दिवस आत्ता आठवल्यावर काय जाणवतं? आनंद होतो. बरं झालं केलं. कारण थोडी हे बघ, कोणी असं लग्न एकदा म्हटल्यावर ती मोठी कमिटमेंट असते. आणि आपण जसे वाढलोय त्याच्यात हे लग्न टिकवायचं अशाच विचाराने आपण ते करत असतो. त्यामुळे थोडीशी धाकधूक असते. पण त्यावेळी त्या धाकधुकीला ओव्हरपॉवर होऊ न देता, कमिटमेंट इश्यूज येऊ न देता हा निर्णय आम्ही घेतला. याचा मला अतिशय आनंद होतो. कारण त्यामुळे एक आम्हाला आधी मला असं वाटायचं जेव्हा मी विषित होतो तेव्हा, हे आमच्या सगळ्या विषयीतल्या जेनझी लोकांसाठी जे कमिटमेंट फोबिया ज्यांना आहे, त्यात असं वाटायचं की मी जर एखाद्या व्यक्तीला समजा कमिटमेंट दिली तर माझ्या कामाकडे, माझ्या वैयक्तिक सुखदुःखांकडे, माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल, मी डिस्ट्रॅक्ट होईन. पण आज मी त्या निर्णयाकडे जेव्हा बघतो तेव्हा मला असं लक्षात येतं, तो जेव्हा निर्णय घेतला त्या दिवशीपासून ऍक्च्युली एक्झॅक्टली उलटं झालं. म्हणजे सखी ही माझी शक्ती बनली. तेव्हापासून मी माझ्या कुटुंबाच्या अधिक जवळ गेलो. मला जे आयुष्यात जे काही करायचं आहे, कारकीर्द म्हणून असेल, माणूस म्हणून जे काही अचीव्ह करायचं आहे मला, अगदी वैयक्तिक आध्यात्मिक पातळीवर सुद्धा, त्या सगळ्याला ऍक्च्युली बळकटी मिळाली. कारण एक अशी जागा मला मिळाली की जिथे मी डोळे झाकून विश्वास टाकू शकतो. ती एक माझा भक्कम आधार मला मिळाली. तर त्यामुळे मला असं वाटतं की खूप आनंद होतो मी तो निर्णय घेतला. आणि मी काही तुम्हाला असं सांगत नाहीये, म्हणजे ते म्हणतील तू आम्हाला नको रिलेशनशिप ऍडवाइस देऊ, तू तुझं बघ, आणि मी काही सल्ला बिल्ला द्यायला जात नाही. पण मी माझा अनुभव वाटून घेतोय की माझ्या बाबतीत असं झालं की एक्झॅक्टली उलटं झालं. स्वतःकडे किंवा जास्त लक्ष दिलं गेलं. माझ्या कुटुंबाला मी आता जास्त वेळ देतो. मी माझ्या सर्व कुटुंबाच्या जवळ गेलो. तिच्या तर कुटुंबाशी आम्ही खूप चांगले संबंध ठेवून आहेच आहे. माझे पण खूप चांगले आहेत, माझ्या सासूबाईंची वगैरे. पण उलटं झालं. माझ्या इमिजिएट फॅमिली बरोबरचे संबंध सुधारले. आय एम व्हेरी हॅपी. गोड कपल आहात तुम्ही सिनेसृष्टीतले, आणि असेच राहावं अशी सगळ्यांचीच इच्छा. बरं, आता जिथून सुरुवात झाली तुमचं त्या दिल दोस्ती दुनियादारी मधले तुम्ही सगळेच नवे कलाकार होतात, तर पुन्हा कधी तुम्ही एकत्र भेटता, अशी काही रियुनियन पार्टी वगैरे काही? सगळे 6 जण मिळणं, भेटणं एकत्र थोडंसं अवघड झालंय खरं. कारण सगळे कामात व्यग्र आहेत. पण तरी सुद्धा जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही तिघांच्या चौघांच्या अशा एकत्र ह्याने आम्ही भेटत असतो. आणि आम्ही तर मी म्हटलं तसं आता या वरवरचे वधूवरमध्ये तो इन्व्हॉल्व नाही, पण अमर फोटो स्टुडिओ चालू असेपर्यंत मी, पूजा, आम्ही आणि सखी तर एकत्र नाटकच करत होतो. पण पुष्कराजी अनेकदा भेटतो. स्वानंदी आणि मी एक हिंदी नाटक केलं एकत्र, ज्याचे काही प्रयोग केले, त्या दरम्यान आम्ही एकत्र होतो. त्यामुळे सगळे 6 जण एकत्र असं नाही भेटणं होत, पण 2-2च्या गटात, 3-3च्या गटात नक्की आम्ही भेटत असतो. आणि मला असं वाटतं की ते आमच्यात असं एक काहीतरी बॉन्ड आहे की असं असतं ना की आपण 1-2 महिने एखाद्या व्यक्तीशी बोललो नाही तरी पण कधीही त्याला भेटलो तरी असं वाटतं की आपण रोजच या व्यक्तीला भेटतो. या व्यक्तीला नक्की माहिती आहे मी कशातून चाललोय, किंवा आपण जे बोलतो ते त्या व्यक्तीला नक्की कळतं. मी काय हेतूने बोलतोय, माझ्या म्हणण्यामागे भावार्थ काय आहे, तर ते बऱ्यापैकी टिकून आहे असं मला वाटतं आमच्या सगळ्यांमध्ये. एक वेगळ्या धाटणीचा प्रश्न, सुहृत आध्यात्मिक आहे का? आहे, निश्चितच आहे. माझ्यावर माझे वडील गेले. माझे वडील माझ्या अतिशय जवळचे होते आणि ते गेल्यानंतर मी खूपच मानसिकदृष्ट्या वाईट परिस्थितीत होतो. तेव्हा एका मित्रामुळे मी एका बुद्धिस्ट टीचरच्या एका रिट्रीटला गेलो, व्याख्यानांना गेलो उत्तरेमध्ये, बीरमध्ये, हिमाचल प्रदेशात. आणि तिथून माझी अध्यात्माची, मला असं वाटतं की खूप आतून काय म्हणतात त्याला, काहीतरी नाळ जोडली गेली आणि मला त्यात रस निर्माण झाला. माझ्यावर बुद्धिस्ट तत्वज्ञानाचा, बौद्धाच्या तत्वज्ञानाचा खूप प्रभाव आहे. त्याच्यात मी चांगल्यापैकी वाचन केलंय.
तिबेटियन बुद्धिझम जो आहे, म्हणजे तो आहे तिबेटियन असला तरी त्याचा उगम भारतातच झालाय, त्यामुळे मी म्हणेन तो भारतीयच तत्वज्ञान आहे, जे नंतर इतर संस्कृतींमध्ये देशांमध्ये जाऊन त्याचा विकास झाला. त्याचा अनेक वर्ष मी माझी आवड म्हणून अभ्यास केला. त्यातलं ध्यानधारणेच्या काही जी टेक्निक्स आहेत ती माझ्या रेग्युलर आयुष्यात मी अवलंबायचा प्रयत्न करतो. त्यातली नैतिकताही जगण्यात आणण्याचा प्रयत्न असतो. मी खूपच आत्ता अध्यात्माच्या पातळ्या तुम्ही बघितल्यात तर मी खूपच खालच्या पायरीवर आहे, किंवा मी तळघरात आहे असं तुम्ही म्हटलात तरी हरकत नाही. मला जमिनीवर यायला सुद्धा अजून अनेक वर्ष लागतील, हे मी विनम्रपणे मान्य करतो. आणि काही वर्षांपूर्वी कोविडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नवयानाविषयी मला कळलं आणि त्याचं तत्वज्ञान पण मी वाचलं आणि त्या तत्वज्ञानाचा सुद्धा माझ्यावर प्रभाव आहे. आणि त्या दृष्टीने मी स्वतःच्या वैयक्तिक जीवनात, माझ्या कुटुंबियांशी वागताना, माझ्या कामाच्या जागी वागताना आणि मग मी माझ्या समाजात आणि माझ्या देशात वावरताना मी अधिक चांगला नागरिक कसा बनीन आणि अधिक सम्यक दृष्टिकोन कसा मला आणता येईल, सामाजिक न्यायाच्या आणि मी म्हटलं तसं की भारतातली खूपच भारी गोष्ट अशी आहे, म्हणजे भारतात जन्माला यायलाचा मला इतका अभिमान आहे, कारण भारतात जेवढं अध्यात्मावर काम झालंय तेवढं जगात कुठेच नाही झालेलं. आणि बुद्धिस्ट म्हणजे माझ्यावर त्याचा प्रभाव असल्यामुळे मी त्याविषयी बोलतोय. इतर सर्व आध्यात्मिक प्रवाहांचा आदरच आहे मला, पण माझ्यावर त्याचा प्रभाव असल्यामुळे मी सांगतो की आधी बुद्धाचं तत्वज्ञान आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला जी जोड दिली, त्याच्यातून अध्यात्म म्हणजे फक्त वैयक्तिक घरात बसून ध्यानधारणेचं नसतं, तर तुमचे सामाजिक राजकीय निर्णय किंवा तुम्ही कामात काय करता, म्हणजे माझा अभिनय आणि माझा अध्यात्माचा प्रवास हा हातात हात घालून जातो असं माझं म्हणणं आहे. तर तुमचे सामाजिक निर्णय, तुमचे राजकीय निर्णय आणि तुमचे आध्यात्मिक निर्णय हे वेगवेगळे नसतात, त्याचे कप्पे पाडायचे नसतात, ते सगळे एकच सम्यक दृष्टिकोनातून बघायचं असतं. हा एक विचार आपल्याकडे आहे या दोन मोठ्या लोकांमुळे, गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मला असं वाटतं की मी स्वतःला आता भाग्यवान असं म्हणू नये मी जर आध्यात्मिक असेल तर, पण हे आहे आपल्याकडे भारतात, हे संचित आहे. आणि कुठल्या भारतीय परंपरांची नाळ जोडून घ्यायची असली तर मी या परंपरांची स्वतःची नाळ माझी जोडलेली आहे असं मी मानतो. खरंच म्हणजे सूरज, तू अभिनयापलीकडे तुझं जे वाचन आहे, तुझा जे साहित्याचा जो साठा आहे ना, तो तुझ्या बोलण्यातून खूप खरं तर जाणवतो आणि तो मला जाणवला. आता माझा एक शेवटचा प्रश्न आहे, आपण समारोप करूया इंटरव्ह्यूचा. छान सिनेसृष्टीत नाव कमवलं आहेस, छान फेमस चेहरा आहेस, नाटकात देखील छान करिअर सुरू आहे, लव्ह लाईफ सक्सेसफुल झालेली आहे, सगळं छान सुरू आहे. पण प्रत्येकाची एक बकेट लिस्ट असते जी पूर्ण करण्यासाठी आपण धडपड करत असतो. आता कोणती बकेट लिस्ट आहे जी पूर्ण करायची आहे, ती टिक करायची आहे तुला? एकतर चित्रपट क्षेत्रात मला अजूनही असं वाटतं की मला अधिक जास्त परिणामकारक चित्रपटांचा भाग व्हायचा आहे आणि अधिक जास्त आव्हानात्मक भूमिका मला मिळण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर ते माझं कारकीर्द बघायला गेलीस तर ते आहे. क्रमांक 2 मी म्हटलं तसं निर्मिती क्षेत्रात आम्ही उतरलेलो आहोत. तर मराठी चांगलं नाटक, ते प्रायोगिक असो वा व्यावसायिक, कारण मी आत्ता जनस्थान पुरस्कार प्राप्त अत्यंत जागतिक दर्जाचे नाटककार सतीश आळेकर यांचं ठकीशी संवाद नावाचं प्रायोगिक नाटक पण करतोय. तर ते मी आणि गिरिजा गोडबोले त्याच्यात काम करतो. तर ते असेल, वरवरचे वधूर असेल, अशी चांगली चांगली नाटकं करत राहणं जी समकालीन विषयांविषयी, आणि मी म्हटलं तसं की थोडंसं समाजाची दुखरी नस पकडणं हे कलाकाराचं काम असतं, सत्यशोधन हे कलाकाराचं काम असतं. तर त्या हेतूने केलेली चांगली नाटकं करत राहणं आणि त्यात जेव्हा जेव्हा मी निर्माता म्हणून इन्व्हॉल्ड असेल तेव्हा मराठी माणूस जिथे जिथे आहे, महाराष्ट्रातच नाही तर जगभराच्या पाठीवर, तिथे ते नाटक घेऊन जाणं, हे दुसरं आहे बकेट लिस्टवरचं. आणि तिसरं आहे मी कुतूहल कारखाना नावाचा स्वतःचा एक प्लॅटफॉर्म सुरू केला आहे, ज्याच्यातून मराठीतून विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्याचा माझा हेतू आहे. तर ते काम थोडंसं मागे पडलंय गेल्या काही दिवसात व्यग्रतेमुळे, तर ते पुन्हा एकदा आणणं आणि त्या व्यतिरिक्त कुटुंबियांशी आणि माझ्या पत्नीबरोबर आनंदाचे क्षण अधिकाधिक वेचणं आणि जग फिरणं, भारत फिरणं, भारत भ्रमण करायचं आहे. मी भारतातल्या जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये, नाही सगळ्या नाही पण एक 70% राज्यांमध्ये जाऊन आलोय, पण अजूनही अनेक राज्य फिरायची राहिली आहेत.
भारतातले अनेक संस्कृती, अनेक पद्धतीच्या खाद्य संस्कृती मला खायला खूप आवडतं. तर नॉर्थ ईस्ट पूर्ण बघायचं राहिलंय, तर नॉर्थ ईस्ट बघायचं आहे. लेह लडाख अजून राहिलंय. काश्मीरला जाऊन आलोय, पण लेह लडाख राहिलंय, ते बघायचं आहे. हिमालयात मला अनेक वर्षात गेलेलं नाही आहे. हिमालय मला भयंकर आवडतो. मला म्हणजे अक्षरशः तो असा बोलावत असतो. तर कामामुळे जाणं झालेलं नाही आहे. तर एकदा हिमालयात गिर्यारोहणाला जावं अशा काही संकल्प आहेत. मोठी आहे, खूप आहे. हजारो ख्वाहिश ऐसी हर ख्वाहिश पे दम निकले असे. सगळ्या बकेट लिस्ट पूर्ण व्हावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि लोकशाही मराठीकडून तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तू इथे आलास, मनमोकळ्या गप्पा मारल्यास आणि खूप छान देखील बोललास, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मलाही खूप मजा आली आणि तुमच्या संपूर्ण न्यूज चॅनलला, समूहाला माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा. तर लोकशाही मिरर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.